नमस्कार. आता मी भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी ही जी 4 वांगे आहेत ती मी स्वच्छ धुवून अशी कापून घेतली आहे. तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे लागणार आहेत, लाल तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला, हळदी, कढीपत्ते, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहेत. आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेणार आहोत. थोडं थोडं करून सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. यानंतर मिक्सरला फिरवून याला बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. यानंतर आता आपण जी वांगी कापून घेतली आहे त्यामध्ये हा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक केलेला मसाला भरून घेणार आहेत. या मसाल्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा, म्हणजे आपला मसाला वांग्यामधून बाहेर पडणार नाही. तर या पद्धतीने मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. बाकीचे उरलेले वांगे त्यामध्ये याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे. तर आता आपण भाजी करण्यासाठी घेऊया. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेते. तेल जरासं गरम झालं की त्यामध्ये आपण भरलेली जी वांगी आहे मसाल्यांनी ती त्यामध्ये ठेवून घेऊया. या पद्धतीने आपली वांगी त्या तेलामध्ये टाकून झाल्यानंतर त्यामध्ये शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. अर्धा ग्लास पाणी घालून वांग्यांना शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण वांग्यांना दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेऊया. यानंतर यावरती आपण झाकण ठेवून वांग्यांना स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. वांगी जर शिजली नसेल तर अजून थोडंसं पाणी घालून वांगी चांगली अशी शिजवून घ्यायची. तर बघा आता आपली वांगी मस्त अशी छान शिजली आहेत. दाबून बघायची सर्व वांगी शिजले आहे की नाही. तर वांगी छान अशी शिजली आहे. तर आपण यांना थोडंसं मसाल्यांमध्ये हलवून घेऊ आणि यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी होते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.